ओम श्री गुरुदेव दत्त. नमस्कार मित्रांनो, तुमचे ओम श्री गुरुदेव दत्त या चॅनलमध्ये मनापासून स्वागत. गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. गुरुपौर्णिमा हा भारतातील एक महत्त्वाचा सण आहे. आषाढ महिन्यातील शुद्ध पौर्णिमेला गुरुपौर्णिमा ही साजरी केली जाते. भारतीय संस्कृतीत गुरुला देवाप्रमाणे मानले जाते. म्हणूनच गुरुपौर्णिमेला गुरुपूजन देखील हे केले जाते. भारतात अनेक शाळा, कॉलेजेस आणि संप्रदायांमध्ये गुरुपौर्णिमा ही मोठ्या उत्साहात आणि श्रद्धापूर्वक साजरी केली जाते. गुरुपौर्णिमेचा इतिहास म्हणजे गुरुपौर्णिमेला व्यास पौर्णिमा असे देखील म्हणतात, कारण महर्षी व्यासांनी वेदाचे ज्ञान जगासमोर उघड केले. व्यासांना भारतीय संस्कृतीमध्ये आद्य गुरु समजले जाते. व्यासांनी महाभारत हा अलौकिक ग्रंथ लिहिला. भारतातून व्यासांनी सांगितलेल्या धर्मशास्त्र, नीतिशास्त्र, मानसशास्त्र आणि व्यवहारशास्त्राचे दर्शन घडते. तिथीनुसार हा महर्षी व्यासांचा जन्मदिवस असल्यामुळे या दिवसाला एक अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. म्हणूनच गुरुपौर्णिमेला व्यासपूजन देखील केले जाते. पूर्वीच्या काळी शिष्य गुरुकडे आश्रमात राहत असत. त्या काळी शिष्य स्वतःचे घर सोडून गुरुगृही राहत असे. ज्ञान संपादनासाठी शिष्याला सुखवस्तू, जीवनाचा त्याग करावा लागत असे आणि ज्ञानप्राप्तीनंतर गुरुला गुरुदक्षिणा देण्यासाठी गुरुपौर्णिमा ही साजरी केली जात असे. आता मात्र गुरुकुल परंपरा कमी झाली आहे. मात्र गुरुकडून ज्ञान घेण्याची प्रथा आजही तशीच आहे. त्याचप्रमाणे जीवनातील चांगल्या अथवा कठीण प्रसंगी आजही आपल्या गुरुकडून मार्गदर्शन घेण्यासाठी आजही शिष्य आपल्या गुरुची भेट घेतात. गुरुपौर्णिमेचे उद्दिष्ट म्हणजे गुरु म्हणजे मार्गदर्शक असतो आणि पौर्णिमा म्हणजे प्रकाश. गुरुकडून मिळालेल्या ज्ञानाने जीवन प्रकाशमय होते. गुरुबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा एकमेव दिवस. प्रत्येकाच्या आयुष्यात कोणीतरी गुरु हा असतोच आणि असावाच. सर्वांच्या आयुष्यातील प्रथम गुरु म्हणजे आई असते, कारण सर्वात पहिली संगत आपल्या आईची लाभते. आई आपल्याला चालायला, बोलायला आणि जगायला शिकवते. जगातील प्राथमिक ज्ञान आपण आपल्या प्रथम गुरु म्हणजेच आईकडून घेतो. एवढेच नाही तर आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर आई आपली मार्गदर्शक असते. आईप्रमाणेच वडील आणि पुढे अनेक शिक्षक, मित्र, चांगली पुस्तके आपली गुरु असतात. गुरुची महती ही थोर असते. म्हणूनच लहानपणापासून आपल्याला आचार्य देवो भव ही शिकवण दिली जाते. गुरु अथवा शिक्षक देवाप्रमाणे असतो. या शिकवणीमुळेच भारतात गुरुपौर्णिमा आजही मनापासून आणि श्रद्धापूर्वक साजरीही केली जाते. गुरुपौर्णिमेचे महत्त्व म्हणजे शाळा, कॉलेजेस, व्यवसाय क्षेत्रातील शिष्य या दिवशी आपल्या गुरूंची कृतज्ञता व्यक्त करतात. वर्षभर अथवा आयुष्यभर गुरूंनी दिलेले ज्ञान आणि मार्गदर्शनामुळे शिष्य जीवनात यशस्वी होत असतात. गुरु हे ईश्वराचे रूप असून प्रत्यक्ष भगवंत गुरु रूपाने आपल्या जीवनाचे सारथ्य करत आहे. अशी ज्या शिष्यांची भावना असते त्या शिष्यांची जीवनात लवकर प्रगती होते. शिक्षक अथवा गुरूंनी शिकवलेले ज्ञान आत्मसात करून त्याप्रमाणे आचरण करण्याचा जे प्रयत्न करत असतात. आयुष्यात चांगला गुरु मिळणं हे भाग्याचं लक्षण समजलं जातं, कारण त्याच्या आयुष्यात गुरु असतो. त्याच्या गुरुकडून जीवनात चांगल्या वाईट सर्वच गोष्टींना सामोरं जाण्याचं आत्मबळ हे मिळत असतं. गुरुचे स्वरूप काय असते तर आई, वडील आणि शिक्षकांप्रमाणे माणसाला जीवनात आध्यात्मिक प्रगती करण्यासाठी आध्यात्मिक गुरुची देखील गरज असते. खरे गुरु तेच असतात जे शिष्याला त्याचे जीवन आणि संसार सुखाचा करण्यासाठी योग्य आणि अचूक मार्गदर्शन करतात. अशा गुरूंना शिष्य सद्गुरूंना मान देतात. मात्र आजकाल गुरुमार्ग दाखवण्याऐवजी व्यवहार करून शिष्यांची फसवणूक करताना जास्त दिसतात. त्याचप्रमाणे स्वतःजवळील अपुऱ्या ज्ञानातून शिष्याचा बुद्धिभेद करणारे गल्लाभरू गुरु गल्लोगल्ली निर्माण झालेले देखील आपल्याला बघायला मिळतात. अशा प्रकारे गुरूंची संख्या दिवसेंदिवस वाढत चालल्यामुळे खरे गुरु अथवा सद्गुरू ओळखणे हे मात्र कठीण झाले आहे.
यासाठी शिष्याने गुरुची ओळख पटवण्यासाठी भोळसट भावापेक्षा तर्कशुद्ध बुद्धीचा वापर हा करावा. गुरुचे कार्य काय असते तर गुरुचे कार्य हे एक महान कार्य आहे. आपल्या शिष्यांच्या भल्याचा विचार करून त्यांना आपल्याजवळील ज्ञान आणि अनुभव निरपेक्षपणे आणि प्रामाणिकपणे देणे हे गुरुचे खरे कार्य असते. ज्ञान देताना गुरुची भावना ही अहंकाराची नसावी. या ज्ञानाने आपल्या शिष्याच्या जीवनाचे कल्याण होणार आहे अशी भावना गुरुकडे असावी. कारण जेव्हा गुरुने दिलेल्या ज्ञानाने शिष्याची प्रगती होते तेव्हा ती प्रगती पाहून जर गुरुला आनंद आणि समाधान झाले तरच तो खरा गुरु समजावा. शिष्याला जितकी गुरुची गरज असते तितकीच गुरुला देखील शिष्याची गरज असते. जर शिष्यच नसेल तर गुरु आपले ज्ञान देणार कोणाला. म्हणूनच गुरुने देखील आपल्या शिष्याबद्दल कृतज्ञ हे असले पाहिजे. त्यानंतर शिष्याची वागणूक कशी असली पाहिजे तर गुरुकडून मिळाले ज्ञान नम्रपणे स्वीकारतो. त्या शिष्याला गुरुकडून मिळालेले ज्ञान जसेच्या तसे मिळते. कारण ज्ञान ग्रहण करताना शिष्याकडे नम्रपणा नसेल तर गुरुकडे शिष्याबद्दल प्रेम आणि आपलेपणा असूनही शिष्याला समजावणे गुरुला कठीण जाते. कारण ज्ञानप्राप्तीमध्ये शिष्याचा अहंकार अडथळा निर्माण करत असतो. यासाठी शिष्याची गुरुवर मनापासून श्रद्धा असणे गरजेचे आहे. त्याचबरोबर गुरुकडून मिळालेले ज्ञान आपल्या जीवनात आचरणात आणण्याचा शिष्याने तंतोतंत प्रयत्न हा केला पाहिजे. हे देखील तितकेच गरजेचे आहे. असे केल्यास शिष्याच्या पाठी गुरुच्या ज्ञानाचे बळ आणि साधना निर्माण होते आणि त्याची आयुष्यात प्रगती देखील होते. त्यानंतर आपण आज बघणार आहोत की गुरु शिष्याचे एक आदर्श उदाहरण कसे असते. भारतात प्राचीन काळापासून गुरु शिष्य परंपरा आहे. कृष्ण अर्जुन, अर्जुन द्रोणाचार्य, एकलव्य द्रोणाचार्य, चाणक्य, चंद्रगुप्त अशी अनेक उदाहरणे पुराणात आपल्याला सापडतात. असं म्हणतात की अर्जुन कृष्णाचा इतका मोठा भक्त होता की त्याच्या अंगातील केसामधून देखील कृष्णाचा नामाचा जप येत असे. कृष्णाच्या मार्गदर्शनानुसार अर्जुनाने आचरण केल्यामुळे महाभारतात पांडवांचा विजय झाला. रामकृष्ण परमहंस, स्वामी विवेकानंद, रामदास स्वामी, शिवाजी महाराज ही देखील उदाहरणे गुरु शिष्यांसाठी अतिशय प्रसिद्ध आहे. त्याचप्रमाणे अलीकडच्या काळातील सचिन तेंडुलकर आणि आचरेकर सर ही गुरु शिष्याची जोडी देखील फार लोकप्रिय आहे आणि आपण ती ऐकली देखील आहे. क्रिकेट प्रेमी सचिनला क्रिकेटचा देव मानतात. मात्र सचिनच्या व्यक्तिमत्वाला खरे पैलू त्यांच्या गुरुमुळे मिळाले. रमाकांत आचरेकर सरांनी दिलेल्या प्रशिक्षणामुळे सचिन तेंडुलकर हे नाव लोकप्रिय झाले. आजही असे अनेक प्रसिद्ध लोक आहेत ज्यांच्या गुरुमुळे ते प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचू शकले. कलेच्या क्षेत्रात तर अनेक वर्षांची साधना गुरु आपल्या शिष्यासाठी पणाला लावत असतो. गायन क्षेत्रातही अनेक गायकांच्या गुरूंवरून त्यांच्या गाण्याचे घराणे ठरत असते. व्यवसायात देखील गुरुच्या मार्गदर्शनाप्रमाणे उद्योगधंद्यात प्रगती करणारे अनेक लोक आपल्याला बघायला मिळतात. याचा थोडक्यात म्हणजे काय तर जीवनात गुरुशिवाय कुठलीही गोष्ट शक्य नाही हेच यावरून सिद्ध होते. मित्रांनो, तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका.